ठिकाणी माऊली एका मंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये एका खांबावर बसलेले आणि त्यांना सद्गुरू म्हणतात की तुला आता भाष्य करायला आजपासून तू आता यामध्ये बोल. ज्ञानेश्वर माऊली थोडीशी ओशाळी पाणी बोलत झालं. आज्ञेची अवज्ञाचा पण काहीच नाही, पण आज्ञा पाळायची बाजूला बुद्धी नाही. त्यांना काय म्हणायचं त्याच्या नजरेकडून निवडून लहानच्या लक्षात आलं. त्याने ओंकाराचा जप केला, प्रणवाचा नाद केला. ओम त्रिवार ओंकाराचा नाद करून मस्तकावरती हात ठेवला ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींचं सगळं ज्ञान लागलं. सद्गुरूंचा कृपाशीर्वाद त्याला प्राप्त झाला. सहस्रार कर्णापासून याची संवेदना त्याच्या पूर्ण शरीरामध्ये आली. माता कुंडलीची शक्ती जागृत झाली आणि परावरणमधून बोल उठायला लागले की ज्ञानेश्वरी. असं होऊ शकतं का? होऊ शकतं. नंदी नावाच्या ब्राह्मणाला काही विद्या येत नव्हती आणि ज्यावेळेला त्याला नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हटलं की तू आमचं श्रवण कर, सुद्धा मुलीला तुझ्यावर जाईल. त्यावेळेला तुम्हाला मराठी विद्या येत नाही, मला काव्य येत नाही, माझ्यातून प्रतिभा आहे. त्याप्रमाणे त्याची आवश्यकता नाही, पूर्व अभ्यासाची आवश्यकता नाही. गुरुची कृपा पुरेशी आहे. तो जीव बाहेर काढा. त्याला जीव बाहेर काढायला वगैरे त्याच्या जीवावरती फक्त विभूती ठेवली आणि हा एक महान कवी झाला. स्वामीचे जे काही 4 प्रमुख शिष्य आहेत त्याच्यामध्ये एक शिष्य तो झाला. तेव्हा सद्गुरूची कृपा एवढी प्रचंड असते ते आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वराचा त्या बाबतीत येतात आणि म्हणून माऊलीला असं वाटतं की आता त्यांच्या कृपेमुळे मला हे सगळं प्राप्त झालं. त्यांचा मी उतरावी करता होतो. कुठल्या शब्दात मी त्यांचे आभार मानतो. त्यांचं कसं काय सहन करतो की आपल्या शब्दाच्या पर्याय आहे त्या गुरुतत्वाला मी कसा आवडतो, पण काहीतरी आवडलं पाहिजे शब्दातून. आणि म्हणून या ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ज्या वेळेला माऊलींना संधी मिळाली त्या तेव्हा त्यांनी अनेक प्रकारचे रूपक करून सद्गुरूंचं श्रवण केलेलं आहे. एका ठिकाणी वर्ष अशा प्रकारची सगळी सवय आहे. त्यांनी केलेल्या गुरूंच्या श्रवणाचा देखील अभ्यास हा एक वेगळा विषय आहे. या ठिकाणी आपल्याला 12व्या अध्यायामध्ये 2 महिन्याचं चिंतन मात्र करायचं आहे. 11वा अध्याय झालेला आहे आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूच्या आवडी सुरुवातीलाच करते आहे. एकदा मग गीतेचं भाषण सुरू झालं की मध्ये गुरुचं श्रवण नाही करताय म्हणून सुरुवातीलाच आपण करून टाकलं पाहिजे असं त्याला वाटलं. आणि या ठिकाणी गुरुभागी माऊलीचं एक रूपक केलेलं आहे. जय जय वो शुद्धे उदारी प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षे. वो शब्द जो आहे ना हा आईला उच्चारलेला शब्द आहे. आपण ग्रामीण भागामध्ये आजही पाहतो भाकर केवो माय असं म्हणतो. मायो वो माय वो जो शब्द आहे तो आईला उद्देश आहे. जय जय वो शुद्धे गुरुला माऊली म्हटलेलं आहे. बहुत आहे. आणि का आपण म्हटलं कारण आई पुष्कळदा रागावते, भीती दाखवते आणि म्हणून घाबरलं ना त्याला पडलं मांडीवर गेले. तो भिजू नाही म्हणून तसा ठिकाणी झालेला आहे. 11वा अध्याय. या अध्यायामध्ये अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद आहे आणि या संवादामध्ये भगवान श्रीकृष्णाचे जे कोण आहे ते विश्वनायक कसे आहे, ब्रह्मांड नायक कसे आहे याचा अज्ञान असलेला अर्जुन त्याला आनंद करतो. त्यावेळेला त्याच्या आत्मानंतर भगवान श्रीकृष्णाला विश्वरूप दर्शन घडवतात आणि विश्वरूप दर्शन ज्याला घडायला त्यावेळेला केवळ भीष्माचार्य, द्रोणाचार्य
कुणाष्ट राहिरूप आवडा म्हणून तर देवीचं रूप दाखवा असा प्रसंग या 11व्या अध्यायामध्ये आलेला आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण पुन्हा मूळ रूपामध्ये त्याला अंगुष्ठा रूपामध्ये त्याला दर्शन देतात. हे गुरुचं रूप म्हणजे आयुष्य रूप आहे. एखाद्या आता घाबरलेल्या मुलाला मांडली घ्यावं, त्याला बोलदारावं, त्याचे काम होऊ लागले, त्याला थापटावं, तशी माऊली म्हणतात की आता भगवान श्रीकृष्णाची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आपलं मूळ रूप दाखवून त्याचे जे घाबरण आहे, त्याचं जे भय आहे ते नष्ट करतात. म्हणजे किंवा आयुष करू शकते. म्हणून या ठिकाणी त्यांना असं वाटतं की 12व्या अध्यायाची सुरुवात करताना आपण हे उपकोणाचं करायचं ऐकतच करायचं. म्हणून जय जय रूप शुद्धे दोनदा जय जय म्हटल्यावरती सुद्धा जय जयकार असो. जय जय रूप शुद्धे उदाहरण प्रसिद्धे अनवरत आनंदी वर्षी. आपल्या सद्गुरू माऊलीचं वर्णन करताना क्रमाक्रमाने वर्णन केलेलं आहे. ज्यात अनुक्रम आहे. पहिल्यांदा ते काय म्हणतात, जय जय रूप शुद्धे गुरु माऊली तुझा जय जयकार असो. किती वेळ आम्ही जय जयकार तुझा जय जयकार करू. जय जयकार असो. का बरं? तू शुद्ध आहे, तू शुद्ध आहे. जय जय रूप शुद्धे. मग दुसरी शुद्ध आहेस का? नाही. पुष्कळ शुद्ध असतात पण ते उदाहरण असतात. म्हणून माऊली काय म्हणते, जय जय रूप शुद्धे उदाहरण प्रसिद्धे. म्हणजे तुम्ही शुद्धता आहेतच पण उदाहरणही आहे. शुद्धत्व हे उदाहरण त्याचा आपल्याला व्यवहार दिसत नाही. पण या ठिकाणी माऊलींनी वर्णन केलं आपल्या गुरु माऊलीचं की तू शुद्ध आहेस आणि त्याचबरोबर उदाहरण आहेस. आणि उदाहरण प्रसिद्ध उदाहरण म्हणून या त्रिभुवनामध्ये विख्यात आहे. कारण हा तुझं जे औदार्य आहे हे औदार्य इतर कोणाही जवळ नाही आहे. कुठली आई आपल्या मुलाला इतकं औदार्य काही देऊ शकत असं जगात दिसत नाही. काय ते सुख तर तुम्ही शुद्ध अशी माझी गुरु माऊली जी उदार आहे ती उदार प्रणाली अनवरत आनंदे वर्षे अखंड आनंदाचा वर्षाव माझ्यावरती करतेस. लौकिकाची आई काही वेळा घालवते, त्याला दुःखात टाकते किंवा पडेपर्यंत आपल्या आईचा आपल्या मुलाकडे पाण्याची ड्युटी असते ती स्वार्थी असते. मुलांनी प्रपंचात रमावं, परमार्थाच्या नादी लागू नये. एखादा जर नादी लागला परमार्थ आहे त्याने स्वतः रंजन टाकलं पाहिजे असं त्या माऊलीला वाटतं. आणि म्हणून नाथ महाराज आपल्या वर्णनामध्ये नातीमध्ये एखादी गावदार वर्णन फार चांगलं करतात. तेव्हा ती बाकीच्या आई कशा आहेत, या मुलाला उदराच्या बाहेर फेकतात. त्यांना त्याचा म्हणजे काय करतात, उदराच्या बाहेर टाकतात. आणि गुरुमाऊली जी आहे, गुरुमाऊली त्याला उदरामध्ये सामावून घेते. दोन माऊलीमधला फरक, उदरामध्ये सामावून घेणं आणि उदराच्या बाहेर टाकणं हा जो आईमधला फरक आहे. हा फरक नाथांनी फार सुंदर मांडलेला आहे. आणि त्या ठिकाणी गुरुचं वर्णन केलं तेच या ठिकाणी नाथांचं वर्णन पलीकडचं आहे, माऊलीचं वर्णन आलेलं आहे. जय जय शुद्धे उदाहरण प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षे या पहिल्या ओळीमध्ये माऊलींनी आपल्या सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे. सद्गुरू कसे आहे, सद्गुरू माऊली कशी आहे, विशिष्ट क्रमावर पाहिला. पहिल्यांदा शुद्ध आहे, शुद्ध आहे आणि मग उदार आहे, अनवरत आनंद असं सांगितलं. आणि मग दुसऱ्या ओळीमध्ये महाराजांनी माऊलींनी गुरुचं महत्वाचं कार्य सांगितलं आहे. विषय आहे इथल्या लोकीसाठी ते तुझ्या गुरुरूपादृष्टी निर्विषय होय. हे काम जगामध्ये फक्त गुरुमाऊलीच करत बाकी कोणी करत नाही असा अभिप्राय बनून आहे. या ठिकाणी आपण थोडंसं चिंतन या दोघांनंतर करणार आहोत. पहिल्यांदा विषय जास्ती प्रस्तावना लागवता आपण बोलू शकतो. त्या ओळीकडे बोलू. जय जय गुरु शुद्धे. शुद्ध माऊलींनी आपल्या सद्गुरूंना शुद्ध म्हटलेलं आहे. तर जगामध्ये शुद्धीकरण करणारी काही गोष्टी आहेत की नाही आहेत. माऊली म्हटलेली आहेत. शुद्ध पहिल्यांदा कोणाला म्हणायचं, शुद्धत्व नेमकं काय तर आपल्याला लक्षात येतं व्यवहारामध्ये एखाद्या शुद्ध गोष्टीमध्ये
जर आपण एखाद्या अशुद्ध गोष्टीची भेसळ केली तर शुद्ध वस्तू भेसळीमुळे अशुद्ध होते की अशुद्ध वस्तू शुद्ध होते? काय होते? शुद्ध वस्तू अशुद्ध होते. माऊली शब्द कसा पकडल्या गुरु माऊलीचं वर्णन करतात शुद्धे जगामध्ये शुद्ध तू एकच आहे. कारण काय की तुझ्याजवळ किती जरी अशुद्ध वस्तू आल्या म्हणजे किती जरी अशुद्ध जीव तुझ्याजवळ आले तरी त्या प्रत्येक जीवाला तू शुद्ध करतेस, पण तुझं शुद्धत्व मात्र अखंड अबाधित राहतं. संगतीमुळे शुद्ध माणूस देखील बिघडतो असा मला लौकिकात पाहतो, पण सत्संगतीमुळे तो साधू तर बिघडतच नाही, पण ते बिघडलेले असतात ते अशुद्ध असतात त्यांना शुद्ध करून स्वतःवर उडवून देखील तो कायम राहतो. हे वैशिष्ट्य आहे, हे मूळच वैशिष्ट्य आहे. आणि तेच वैशिष्ट्य या ठिकाणी माऊली सांगते की जे मुळामध्ये अशुद्ध आहे त्या अशुद्धाला शुद्ध करण्याचं तुझं काम आहे, पण त्याच्यामुळे तुझं शुद्ध टाळत नाही आणि ती वस्तू देखील शुद्ध होऊन जाते आणि दुसरी शुद्ध होत नाही. मग ती काय करते? आपणासारखे तरी ती तात्काळ नाही काळ वेळ तयार. जी अशुद्ध वस्तू आहे त्या अशुद्ध वस्तूला जेव्हा सद्गुरू शुद्ध करते त्यावेळेला ती देखील वस्तू दुसऱ्या वस्तूंना शुद्ध करण्याची प्रक्रिया परंपरेने सुरू ठेवते आणि त्याच्याबद्दल दुर्शिष्ट परंपरा अबाधित कायम राहते. अशी परंपरा जगामध्ये दुसरी कुठेही आपल्याला आढळत नाही. हे फक्त गुरुवारी या ठिकाणी आढळते. आणि म्हणून या ठिकाणी माऊली वर्णन पुढे केलेलं आहे. कुणीच गेले विष्णुदासी संगे आपली या दोषी. हे विष्णुदास असतात ते त्यांच्या संघटित आलेले जे कोणी दोषी असतील गुरुमाऊली म्हणून थोडासा विचार केला तर हिमालय आपल्या या शास्त्राप्रमाणे 3 गोष्टी अशा आहेत गुरुशिवाय ज्या आपल्याला शुद्ध करतात अशी शास्त्राची मान्यता आहे. कोणत्या 3 गोष्टी आहेत त्या? पहिली गोष्ट आहे हिमालय. ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे हिमवंतू दोष खाये, हिमवंतू दोष खाये. म्हणजे हिमालयामध्ये जर कोणी तपश्चर्या केली, उग्र तपश्चर्या केली तर तो जीव शुद्ध होतो. बरोबर आहे. हिमालयात जर तुम्ही तपश्चर्या केली तर तो अशुद्ध जीव देखील शुद्ध होतो असं म्हणतात. आणि म्हणून पूर्वीच्या काळी हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची परंपरा होती. पण हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याचं सोपं नाही. त्याकरता आपल्याला आपलं गाव सोडून जावं लागेल, आपला देश सोडून जावं लागेल, आपला प्रांत आपल्या नातेवाईक सोडून जावं लागतं. आणि तिथं जो हिमवंतू जो आहे म्हणजे हिमालय जो आहे हिमवंतू दोष आहे बरीच जीविताची हानी होते. तिथे थंडीमुळे माणूस 12 महिने तपश्चर्या करू शकत नाही. थंडी जी भयानक असते ती आपण त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये गेलो तर माणूस काळा टिकट पडतो, त्याचा रक्त उडून जातो आणि म्हणून तो तपश्चर्या करू शकत नाही. जीवाला हानी प्राप्त होते आणि म्हणून हिमालय जरी शुद्ध करणारा असला तरी त्याच्या शुद्धतेला मर्यादा आहे असं माऊली सांगतात. दुसरं स्थान आहे शुद्ध होण्याचं त्या काशी. काशीला जर माणूस गेला आणि काशीला जर मरण आला समजा तर तो माणूस शुद्ध होतो अशी शास्त्राची मान्यता आहे. कारण असं आहे की काशी विश्वेश्वर आहे, महादेव आहे आणि महादेव असल्यामुळे ते विश्वेश्वर आहे, विश्वाचे ईश्वर आहे. आणि काशी विश्वेश्वर हा ज्ञान प्रदान करणार आहे, शिव हा ज्ञान प्रदान करणार आहे. शुद्ध होण्याचा आपण ज्ञान प्राप्ती होईल आणि म्हणून मान्यता शास्त्राची आहे की जो कोणी काशीला जातो तो जर त्या ठिकाणी मृत्यू पावला तर त्याच्या मृत्यूच्या क्षणी जर आपण प्रपंच केला, उदरनिर्वाह केला, जगलो पण आपण म्हणताना ते आपण शुद्ध होऊन गेलं जाईल. म्हणून त्यांनी काय केलं? अमाप पैसा मिळवला होता आणि ते दिवस ते मला भेटले आणि ते मला म्हणाले की आता मला विरक्ती आली, मी खूप म्हणजे आता मला बाळा खूप काही धंदे केले, आता मला वाटतं की आपण शुद्ध बाळावं आणि म्हणून शास्त्रात सुविधा प्रमाणे मी असं ठरवला की काशीला जायचं. काशीला मी थोडी विकत घेतली की आपल्याला घटना कमीत ते 10-15 वर्षापूर्वी घटना आहे, जास्त बरी घडली नाही. एक बरी तिथे भेटलेली आहे बंगीच्या किनाऱ्या बंगी तिथे मी जाऊन राहतो आणि तिथे आता ठरवलं की तिथेच भरायचं म्हणजे तिला शुद्धवंती बनी
सुद्धा आणि म्हणून ते त्याकडे राहायला गेले. 2 वर्ष तिथे राहिले. या 2 वर्षात त्याच्या मुलगा झाला. तो हळूहळू वाढायला लागला आणि या 2 वर्षानंतर त्या मुलाचं वय 8 वर्षाचं जेव्हा झालं त्याच्याने त्या नातवाने असे आपल्या वडिलांना पकडली. नातवाने आपल्या आजोबाला वगैरे टाकला. तिथे टाकले जाऊन बसते पण आबा निदान 2 दिवसानंतर नागपूरला माझी घेऊन जाईल. आणि यांना आपण आपण 2 वर्षामध्ये 2 वर्ष झाले टाकीला निरोप नाही आणि आता परत झालेला नाही आपण जाऊ आणि परत टाकले नाही. एकूण त्याचं नातू आहे मंदिराला गेलं पाहिजे आणि म्हणून घटना प्रसंगात मंगल काही असं म्हणायचं आणि म्हणून त्यांनी सोबत बदलायचं घेतलं आणि ते नागपूरला आले. उन्हाळा होत होता. मौनची बंधन झालं. मोठ्या आनंदात सगळं काही आणि म्हणून काशीला विरुद्ध होतो माणूस हे जरी सत्य असलं तरी ते आपल्याकडे शक्य नाही म्हणून दुसरी वस्तू पास झाली. म्हणजे पहिला हिमालय झाला. आता दुसरी कुठली वस्तू झाली वाद काशी. मग तिसरी वस्तू आपली राहिली ही आपल्याला शुद्ध करते ती आहे गंगा. गंगा आपल्याला शुद्ध करते आणि म्हणून लोक जातात नानाची वापर करतात आणि गंगेमध्ये डुबकी मारली या पापामध्ये त्याची मुक्ती होते. पण पापावरून मुक्ती होते म्हणून गंगेचा भाग मागणे आपण जा आणि गंगेमध्ये स्नान करून घ्या. मला टेम्पररी शुद्ध करणे तात्पुरतं शुद्ध अशुद्ध होते. मग आपला विषय काय सुरू आहे दैवय व शुद्धे सद्गुरू वैशिष्ट्य करता सद्गुरू ज्याला शुद्ध करतात अशुद्ध वस्तूला शुद्ध करतात. त्या अशुद्ध वस्तूच्या संसर्गात आल्यामुळे गुरु शक्ती शुद्धाची शुद्धच राहत होते पण ती सगळी पापं गंगेमध्ये शिरल्यामुळे गंगा मलिन होते. एक प्रसंग आहे. काशीला कुक्कुट स्वामी नावाचे स्वामी होऊन गेले आणि कुक्कुट स्वामीचा वगैरे घेतला. ते कुक्कुट स्वामी महान सिद्ध पुरुष होते. त्यांना फार मोठा आश्रम टाकला होता आणि त्या आश्रमामध्ये एकदा आपल्या सगळ्यांना परिचित असलेला भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांना घेऊन काशी यात्रेला गेला होता. ज्या पुंडलिकाने विजयवरती पांडुरंगाला उभं केलेला आहे तोच भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांना घेऊन काशी क्षेत्री गंगा स्नान करायला गेला होता. राजकुटे कुक्कुट स्वामीच्या आश्रमामध्ये राहिला. कुक्कुट स्वामीच्या आश्रमाच्या खोलीमध्ये आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना घेऊन हा पुंडलिक लवकर महिनाभर होता. हे 2-4 दिवस गेले आणि त्यानंतर त्या पुंडलिकाला पहाटे 3 वाजता जाग यायला लागला. जाग येण्याचं कारण असं की त्याच्या खोलीच्या बाजूला खिडकीच्या बाजूला त्याला रोज पहाटे 3 वाजता झाडण्यात आवाज यायचा. झाडू घेऊन मुलीचं अंगण झाडते आहे. तेव्हा त्याला एक दिवस असं वाटलं की आता तरी भास होत आहे. दुसऱ्या दिवशी असं वाटतं किंवा कदाचित आश्रमामध्ये कोणी सेवे केले असेल ते पहाटे अंगण झाडत असते पण इथे पहाटे 3 वाजता झाडत काय 5 वाजता झाडा पहिला धुंदुंदू लागल्या पण 3 वाजता कदाचित झाडत असते. दुर्लक्ष केलं पण दिवसातील पुन्हा जर झाडाचा आवाज ऐकला त्याला कळलं की आपण विचार बनवली त्या पहाटे अंगण झाड म्हणून त्यांच्या खिडकीतून डोकावून पाहिजे. भक्त पुंडलिकांनी कुक्कुट स्वामींच्या आश्रमातल्या भक्त पुंडलिकांनी खिडकीतून डोकावून पाहिलं बाहेर 3 वाजता पहाडला. चंद्राचं चांदण होतं. पौर्णिमा जवळ घेतलं आहे आणि खिडकीतून त्यांनी बाहेर पडला तेव्हा त्याला 3 स्त्रिया वडील स्त्रिया अंगण झाडताना दिसत. याला असं वाटतं की अंगण झाडाकडे एक स्त्री पुढीची एक हिंदी कशा आल्या आणि म्हणून आपल्या खिडकीच्या बाहेर खोलीच्या बाहेर आणि त्यांनी त्या लिहिणं विचारलं की आपण कोण आणि आपण आघाडीच्या पहाटे आपण झाडणार. तेव्हा त्या भक्त पुंडलिकाचा अधिकार होता. भक्त पुंडलिकाचा अधिकार त्यामुळे त्या स्त्रिया त्याच्याशी बोलल्या माझ्यासारख्या मी पुस्तक बोलल्या. त्यामुळे की आम्ही तिघी ज्या आहेत ना आम्ही तिघी गंगा यमुना आणि सरस्वती आहोत आणि आम्ही या ठिकाणी स्त्री रूप धारण करून या ठिकाणी कुक्कुट स्वामींचं हे अंगण झाडतो. याचं कारण एकच आहे की कुक्कुट स्वामींच्या पदस्पर्शामुळे इथली भूमी पवित्र झालेली आहे आणि या पवित्र भूमीची धूळ जेव्हा आमच्या अंगाला लागते त्यावेळेला आमचं रोजचं अशुभत्व जे आहे ते मलिनत्व जे आहे ते निघून जातं. कुक्कुट स्वामींच्या अंगामध्ये त्याच्या पदस्पर्शामुळे पुरुष झालेली ही धूळ आहे
आणि त्याने तिथं आपल्याला स्वामींना हात जोडले, गुरु शक्ती हात जोडले, जय जय गुरु शोधे. एवढी तरी कमाल आहे गुरुची की अशुद्ध वस्तूला शुद्ध करण्याचं सामर्थ्य गंगेमध्ये काशीमध्ये नाही, हिमालयामध्ये नाही, ते फक्त एका ठिकाणी आहे, ते आहे सद्गुरूजवळ. सद्गुरूंकडे शुद्ध होण्याकरता कुणालाही हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही, गंगा स्नानाची आवश्यकता नाही, काशीला जाण्याची आवश्यकता नाही, गुरुजी राहण्याची आवश्यकता नाही, गुरुच्या संगतीत राहण्याची आवश्यकता नाही. गुरुच्या अनुसंधानात फक्त राहिला तर जगाच्या पाठीवर कुठे जरी असला तरी तो शुद्ध होऊ शकतो. ही शक्ती फक्त सद्गुरूजवळ आहे. आणि म्हणून माऊली या ठिकाणी म्हणते पहिल्यांदा जय जय गुरु शुद्धे. दुसरं वर्णन करते आहे की नुसती शुद्ध नाही, ती उदार आहे, ती कृपण नाही, ती कंजूस नाही आहे. ती जशी आपल्याला शुद्ध करते, तर शुद्ध करण्याची प्रक्रिया तिला माहिती आहे, ती प्रक्रिया ती लोकांना शिकवते, कुणी शिकवत नाही. समजा आपण करा की मला एखाद्या वनस्पतीपासून सोनं तयार करायची किंमत सांगली, मी काय करेन, मी त्याचं भरपूर सोनं तयार करेन. पण तुम्ही जर मला ते सोनं करता ते वनस्पतीचे नाव सांगा, मी सांगितलं मला नाही सांगणार, नाही होत, तुम्हाला माहिती नाही आहे की नाही होत, मी तुम्हाला माहिती. आणि बाकीच्या ठिकाणी पाहतो की कोणीही आपल्याला विद्या कोणाला सहजागीता देतच नाही, म्हणून त्याला गुरुकिल्ली म्हणून शब्द आला किंवा गुरु किल्ली असतील काही आपण ठेवत होतात. हे लौकिक गुरु म्हणणार, हे शुद्ध गुरु आहे, ते आपण ठेवत नाही, ते उदाहरण असतात, ते सगळं देऊन टाकतात. रामचंद्र मोहनांना ज्यावेळेला पुनर्भा कॅन्सरचा रोग झाला आणि त्यावेळी मरण फार जवळ आला, तेव्हा त्यांनी एकांतामध्ये विवेकानंदांना बोलावलं, नरेंद्रला बोलावलं आणि मला मी तुला आजपर्यंत खूप विद्या दिली, तुला ध्यानधारणा शिकवली, तुला मंत्र सांगितला, तू अतिशय सशक्त झाला, अमेरिकेत सगळं काही करायला तुला लेखक मान्य बलिष्ठ झाला, पण तरी मला अजून तुला एक गोष्ट द्यायची नाही की गेल्याशिवाय मला सुखानं म्हणता येणार नाही, कारण मी गुरु आहे, शुद्ध आणि उदार आहे, त्यामुळे मला ते दिलं पाहिजे. आणि म्हणून जो खरा गुरु असतो तो आपला देह त्याच्या पोटी आपल्या एखाद्या शिष्याला आपल्याजवळ सगळं देऊन टाकत, म्हणजे तुम्हाला दिलं कशाकरता दिलं, हा परंपरा हा मार्ग पुढे चालला पाहिजे म्हणून. आणि ते योग्य शिष्याला अशा प्रकारची शक्ती प्रदान करतात. ही शक्ती प्रदान करण्याचं कार्य दुसरा कुठलाही जगामधला राजा किंवा दुसरा कुठलाही नेता जगात करताना आपल्याला दिसत नाही. म्हणून समर्थांनी या सद्गुरू शक्तीचं वर्णन करताना, त्याच्या अवदाराचं वर्णन करताना फार सुंदर अशा प्रकारे ओळखून गेलेली आहे. दागोदामध्ये मोक्ष क्रिया अलंकृत ऐसे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती. मोक्ष क्रिया अलंकृत, मोक्षरूपी लक्ष्मी यांच्याजवळ अखंड आहे, असे हे जे सद्गुरू आहे ते किती श्रीमंत आहे, खरे श्रीमंत आहे. श्रीमंत खरा कोण, तो उदार आहे, तो शुद्ध आहे, असे संत श्रीमंत आहे. कारण त्यांनी काय केलं, मोक्ष क्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात. जे गरीबी जीव आहे, असंख्य जे गरीबी जीव आहे, त्यांची फक्त गरीबी हटाव असं म्हणते, फक्त बोलवून करत नाही, तर त्यांचं खरोखर कार्य खरं करतात आणि त्याला नृपती बनवतात. मोक्ष क्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. त्यांना आत्मज्ञानाचं सौंदर्य प्राप्त करून, आत्मज्ञानाची श्रीमंती बहाल करून आणि सद्गुरू त्यांना आपल्यासारखंच बनवतात. जगामध्ये अशी दुसरी कुठलीही माऊली नाही की जी आपल्याला आपलं सर्वस्व आपल्या पुत्राला देईल. ते फक्त दूर पुत्राला दूर देत असतात. आणि म्हणून या ठिकाणी माऊली असं म्हणते की जय जय गुरु शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंद वर्षेती. त्या उदारी म्हणजे अखंड आनंद प्रदान करण्याचं कार्य सद्गुरू करतात. आपल्याला विषयातून आनंद प्राप्त होतो, क्षणिक होतो. आपल्या आईवडील, आपले नातलग, आपला पती, आपली पत्नी अनेक प्रकारे आपल्याला आनंद देते जगामध्ये, पण तो आनंद कसा असतो, तो क्षणिक स्वरूपाचा. त्या आनंदाला पलीकडे सुखदुःखाची फळं लागतात आणि सुखदेखील दुःख मिश्रित असते. त्यामुळे त्याला अखंड आनंद म्हणता येत नाही. अखंड आनंदात राहणं
पैकी मी सत आहे याची जाणीव मला जन्मापासून आहे. या ज्ञानवरती असते मी हा जो मी आहे या मीची जाणीव मला आधीपासून लहानपणापासून आहे. सत म्हणजे मी नावाची काहीतरी मोठ्या जगामध्ये आहे. अहम ब्रह्मास्मी हे स्मरण आहे. त्या मुलाचा बालभाव का दिला पडतो अहम माझा अहम माझ्याजवळ आहे म्हणजे सत माझ्याजवळ आहे. चित म्हणजे चैतन्य या आधी बोलत मी भोगताना भूतानी करत जाणार मला सासू ठेवायच्या आधी चालतो अखंड तोपर्यंत निश्चित आहे याचं मला ज्ञान आहे. अनुभवता पण ज्ञान आहे पण अखंड आनंदाचं ज्ञान मला आणि त्यावर मी परिपूर्ण येत नाही. म्हणून मला परिपूर्ण करण्याकरता ज्या आनंदाचं मला दान करायला पाहिजे ते दान करणारी जगामध्ये एकही वस्तू नाही ती फक्त एकच आहे ती आहे सद्गुरू आनंद. म्हणून त्या ठिकाणी वर्णन केला अनवरत आनंदे वर्षे अखंड आनंदाचा अनुभव देणार अशी जर कोणी माऊली असेल तर ती फक्त सद्गुरू माऊली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन करताना उदार हा एक शब्द त्यांनी वापरला. अवधाराच्या बाबतीमध्ये तसे शास्त्रामध्ये आणखी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ती कल्पतरू कळवरती जो गोष्टी ज्या ठिकाणी मला कोणी पंचप्रमाणात जेवण दिलं तरी ती मजा येईल आणि लगेच थांबूच्या जाण्यासाठी जेवण आपण इच्छा करण्याच्या ठिकाणी जेवण आणलं जेवला जेवल्याच्या भोगले आहे आता जर मस्त मऊ आणि परत जर आपल्याला व्यायाम होण्याला तरी पाहिजे लगेच जेवण जाणार. हा पलंगावर झोपला म्हणजे भेटला मग त्याप्रमाणे त्याला इथे जर कोणी भाऊ उघडची जागा तुम्ही आला मला मागणी हवा पाहिजे आता तो चालू माणसाची आशा असते मिळालं की आम्ही मिळत असतो त्याच्यात एक काम करणारी वाटत पाहिजे आणि मग त्या कामावरती आलं त्याला हवा घालवलं चंद्राची सुगंध त्याला घ्यायला लागणार नाही तर झोपा होती हा झोपला नाही याच्या डोक्यात शेवटचा गेला काय जेवण करायचं आपण रोज झाडाकडे सगळी होत नाही. आज आपण म्हणतो की भूक लागली अन्नात झोप लागली म्हणलं पलंगाला आता ब्रह्मपुरी हवा लागलं सर्वच आहे तुम्ही भूताची म्हणजे भूताचं सौंदर्य टाकणार आणि लगेच भूताला ते त्याला स्वाहा. तेव्हा त्या कल्पवृक्षा ठिकाणी तुम्ही ज्या ज्या इच्छा करा त्या इच्छेचं फळ तुम्हाला पात्र मिळतं परंतु तो उदाहरण आहे तुम्ही मागाल तुम्हाला मिळेल काय मागावं आहे बुद्धी देत नाही. त्यामुळे त्या जिल्ह्याची हानी होणार नाही असं मागू नका असं ते म्हणत नाही. त्यामुळे कल्पवृत्ती असते कल्पवृत्तीची तुलना आपल्या माऊलीशी नाही करताय. दुसरा चिंतामणी आहे. चिंतामणी काय करतो जे मागणी कसं देतो पण काय मागावं देत नाही त्यामुळे लोक पर्यावरण होईल. तिसरी कामधेनू आहे. कामधेनू काही घराजवळ नाही आणखी जर आपल्याला मिळाली तरी कामधेनू आपण फक्त दूरच मागू आपली बुद्धी त्याला जाणार नाही आणि समजा कामधेनू काही त्याच्या प्रवृत्तीला एक मर्यादा आहे हे शास्त्राने सांगितलं. पण सद्गुरू एक अमर्यादा आहे. सद्गुरू जे दान करतात ते दान श्रीरूपामध्ये कोणी करत नाही असं संत वाटतं. आणि म्हणून नामदेव महाराज आपले आहेत. नामदेव महाराजांचा फार सुंदर म्हणाले देवा तो उदार नाही उदार संत आहे. संतांची धारणा अशी आहे की उदार कोण आहे उदार फक्त संत आहे. कारण काय की तुझं वैशिष्ट्य असा देवाला मोठा नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये ती देशी जेव्हा घेशी आहे ना तू उदाहरण तुझं काय लाभ ठोकवायचं म्हणतात तुझ्या लाभी काम घ्यायचं तू कसा आहे तू लवा आहे आधी घेतो आणि मग देतो. त्या द्रौपदीला अन्नाची जरूर होती देवीचा धावा केला त्यातो आधी कामून त्या युवा पिढीचं भोजन करण्याकरता म्हणजे अन्न दिलं का कोणा केला नाही केला तू काय म्हणलं मला भूक लागते आधी मला काहीतरी खायला नाही. मग जेव्हा तुला त्या द्रौपदीने त्या खाईमध्ये तुळशीचं पान दिलं तेव्हा तुला तिला अन्न दिलं तुला काय उदाहरण त्या सुधारण्याला पुण्याचं बलरामाचा अर्पण केलं मोठा महाल अर्पण केला त्याला नावा काय श्रीमंत केलं जेव्हा केलं आम्ही पोहे मागितले त्याची प्रतिक्रिया त्या आरोपामध्ये मला काहीतरी खायला आणली मला काहीतरी खायला आणलं राहण्याचा पद्धत इच्छा सोळा काय होत्या आणि हा मागून मला काहीतरी खायला काही आणलेली घेऊन असा हा माझ्याकडे काही आणलं असेल आणि मग त्याच्या त्या फाट्या धोरणमधून जेव्हा पोहे काढले तेव्हा त्याला महाग दिला यात काय मोठं वैशिष्ट्य मागितल्यावर घेणं याला अवतार म्हणत नाही न मागता त्याला असं द्यावं की याच्यावर त्याला पुन्हा
दुसरी ओळी महत्वाची विषय वेळी इधलिया दुखी टाकी हे दुनिया गुरुकृपा दृष्टी निर्गीष होय एक फार सुंदर प्राचार्य काही भावनी डोळ्यासमोर भावनी आहे त्या प्रमाणात आपण कुठेतरी जंगलामध्ये आहोत अरण्यामध्ये आहोत आणि अरण्यामध्ये नसल्यामुळे आपण एखाद्या झाडाखाली झोपलेले आहोत आपल्या वागण्यामुळे शांत झालो आपण थकलेले आहोत आणि म्हणून त्या झाडाखाली कुठेतरी झोपलेल्या सावलीमध्ये आणि आपल्याला गाढ झोप लागली गाढ झोप लागल्यानंतर त्या ठिकाणी आपण स्वतःमध्येच काहीतरी भीती वाटून उठून बसतो झोपून झोपलेच जावं पण त्याला तिथून झोपलेले आहोत झाडाला पुढे झालं आणि या एक 11 वेळा 5 महिन्याचा भुजंग त्या ठिकाणी आला एकाला साप त्या ठिकाणी आला आणि आपल्या झोपलेल्या अवस्थेत आपल्याला या सगळ्या आपल्या शरीराला आपला विघ्न एखाद्या व्याळाने एखाद्या सर्पांनी आपल्याला पुढे नाही सर्प नाही मोठा मास चांगला 5 महिन्याला विषाणूला आणि त्याने आपल्याला वेगवेगळे घातले आणि आपण तो फणात खोल ठेवलेला जीवात जिवल्यात साठवाय तो फुसफुस करतोय आणि आपले डोळे उघडले काय शिकवलं आपण कल्पना करत नाही तसं काय होणार नाही आपल्या विचार नाही कल्पना समजा असं काय होईल आपली पाचावरती धरण असेल आणि आपण मोकळी वळली हालता येईल त्याकडे हालत न मारे तो फणावर त्याच्या जीवनाचं बाहेर काढतोय आणि आता तो देवाच्या आपण समजू की भूमिका आहे तेव्हा अशा वेळेला तो जसा तो त्या ठिकाणी घाबरलेला असेल तो काय करेल तो उठी नाही तो उठू शकत नाही तो ताट झालेला आहे तो भिजडल्या पद्धतीने पावसाला काय असेल तीन प्रकारे बोलतो अशा वेळेला जर त्याच्या सौभाग्याने समोरची हातात गाडोळी गोळी जात असेल सर्वदेवी आपल्याला शिकवलंय एखादा आपण सर्वदेवीला जात असल्यामुळे एक अवस्था पाहिली तर तो काय करेल तो त्याला त्या नागाला पकडतो गाडोळी नागाला पकडतो आणि तो म्हणजे काय घालू नको याचा विळखा समाज सुटलेला नाही तो दयाळू असलेला तो गाडोळी तो याच्याजवळ आला आणि तो काय करता त्या नागाचा फणा पकडला आणि तो फणा पकडून त्याचे जे विषारी दात आहे ते फक्त दात काढले आणि मला घाबरण्याचं कारण नाही या ठिकाणी कितीतरी विषयी असते पुस्तका केला कितीतरी फणा लागला काही मरणाने विजयला त्याला घालून टाकलेले आहे त्यामुळे हा जसा कशाबरोबर असला तरी घाबरण्याचं कारण नाही आणि याची समजे आणि काही म्हणून त्याला झटकून टाकतो आणि कामाला लागतो त्याला माझे नव्हे माणसाचा ताप निघालेला आहे विषारी दादाची कोकणी आणि गावून टाकली जरा घाबरण्याचं कारण नाही सापाचं सगळं कळते विषारी काकामध्ये त्या विषारी कोकणी मिळते बस हा गुरुकांत माऊली या ठिकाणी घेतला गुरु काय करतात गुरुची महत्व काय आहे माऊलीचं म्हणजे विषय काय दृष्टी इथल्या दृष्टी राखी ते दुसऱ्या गुरुकृपा दृष्टी निर्देश विषय म्हणजे हाच विषय हाच तो भाग विषय म्हणजे लाभ विषयाची कथा 5 महिन्याचा लाभ आहे कारण म्हणजे विषय आहे पंचविषय बाहेर आहे आणि माझी पंचेंद्रिय आहे या पंचेंद्रियांचा विळखा बघायच्या इथे कुठे विषयांची विषयरूपी हा जो विषयाची साप आहे त्या सापाची माझ्या सगळ्या पंचेंद्रियांचा विळखा बसलेला आहे विषय काय की इधलिया मुली टाकली आणि त्यामुळे मी आता घाबरून गेलो या